केळी म्हटलं की जळगाव, धुळे, नंदुरबार लोकांच्या डोक्यात एवढंच आहे. पण जळगाव, धुळे, नंदुरबार पेक्षाही केळीचं क्षेत्र या सोलापूर जिल्ह्यात वाढलेलं आहे सर. आणि तिकडे जळगाव, धुळे, नंदुरबार तर ऑलरेडी ग्रीन शाईन हे ब्रँड म्हणून विकलं जातं. पण आपण यावर्षी सोलापूर जिल्ह्यात सुरुवात केली आणि केळीला, डाळिंबाला, प्रत्येक पिकाला त्याचे एक वेगवेगळे रिझल्ट आहेत. इथले शेतकऱ्यांचे मनोगत आपण घेत आहे. त्यातच एक नवीन शेतकरी आपल्याला जोडलेले आहे, त्याच्यासोबत चर्चा करूया पुन्हा केळी या पिकाविषयी. त्यांची पण एक छोटीशी यशोगाथा आहे या केळी पिकातली ग्रीन शाईन संदर्भात. सर नमस्कार. नमस्कार. साधारण उन्हाळ्याची लागण होती मार्च मध्ये, 4-4.25 महिने झालेला आहे. 4 महिन्याचं हा. प्लॉट झालेला आहे. पर्यंत मी बेसल केली याला. हो, मी बेसल डोस यावेळेस टाकलेला आहे. हा. तर बेसल मध्ये यावेळेस मी प्रथमच ग्रीन शाईन म्हणून जे आहे एक खत आहे. जैविक खत आहे त्याचा मी वापर एकरी झाडाला 1 किलोच्या प्रमाणे मी केलेला आहे दुसऱ्या खताबरोबर. दुसऱ्या खतावर हा. रासायनिक तुम्ही कमी केलं की हो, आणि त्यामध्ये ग्रीन शाईन 1 किलो वाढवलं. 1 किलोने वाढवलेला आहे. तर तुम्हाला रिझल्ट दिसलेला आहे. लाईव्ह दिसत. हो, लाईव्ह दिसलेला आहे. कारण 4 महिन्यामध्ये पुन्हा हे साईज वगैरे चांगले झालेले आहे. काळोखी झाडांना चांगले आहे. पानं पण एकदम असे रुंद झालं. बाहेर येतात. बघू शकता वर हा, 2-2.5 फुटाचं म्हणजे उन्हाचं पण ते आहे. एकंदरीत रिझल्ट आम्हाला चांगला मिळाला.